नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, आज ॲग्रोन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर भुईमुग पिकातील 50% उत्पादन आपण कशा स्वरूपात वाढवू शकतो या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहे. आणि विशेष करून की आपण जो काही डेमो या ठिकाणी केला होता तर त्याचा निकालही खूप चांगल्या पद्धतीने ओमिट झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने किंवा जर आपण खरीपात किंवा उन्हाळा हंगामात जर भुईमुग करीत असू तर आहे जे काही उत्पादन आपण आजपर्यंत घेत आलो त्याच्यामध्ये आपण 50%ची वाढ कशा स्वरूपात करू शकतो तर याच अनुषंगाने आज ॲग्रोन मराठीतर्फे आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, खरीप हंगामापेक्षा उन्हाळा हंगामात भुईमुगाचं उत्पादन हे जवळपास जादा येतं. आता दीडीचं म्हणता येईल, पण जे काही खरीपात आपण भुईमुग करतो साधारण जर हे 1 क्विंटल होत असेल तर त्याचा जो काही उन्हाळा हंगामाचा जो काही रेट आहे उत्पन्नाचा तो जवळपास सव्वा पोतं किंवा 1.5 पोत्याला थोडं कमी, अशा पद्धतीची कंडिशन ही भुईमुगाच्या बाबतीत हंगामावाईज घडते. आता मित्र, आज थोडासा एक अनोखा प्रयोग की खूप साऱ्या भावंडांनी खूप साऱ्या दिवसापासून की सर व्हिडिओ बनवताना शाश्वतपणे नोट्स काढा आणि तुमचे अनुभव प्लस नोट्स जेणेकरून शाश्वत त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून काहीच मागे राहणार नाही आणि कुठल्या गोष्टीवर आम्हाला तरी विचार करावा लागला. मित्र, तुमच्यासाठी मी आता डायरी म्हणा, वही म्हणा किंवा पुस्तक म्हणा लिहायला सुरुवात केली. आता बघा, खूप सारे टॉपिक मी तुमच्यासाठी प्रॅक्टिकली जे काही अनुभवास आले ते सगळे नोट डाऊन केले. काय आपल्याला नेमक्या प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतात शेती करताना त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आणि या सगळ्या गोष्टी थोड्या दिवसातच तुमच्यासाठी खुल्या होणार. मित्र, शेती ही धनुर्विद्येप्रमाणे सरावात्मक करावी लागते, अनुभवाचा साठा गोळा करावा लागतो आणि त्या अनुषंगाने शेती करावी. आता जी काही तरुण पिढी समोर येते त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे पेटेंट्स ॲग्रोन मराठीने या ठिकाणी आता तयार केले. आणि या सत्रामध्ये म्हणजे आता ही काही जी विश्रांतीनंतर जी काही पुनरागमनाची आता काही सिरियल आहे तर खूप सारं तुम्हाला त्या पद्धतीने की सोप्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीची शेती एकदम सुरळ पद्धतीने कशी करता येईल आणि शाश्वत नफ्याची कशी करता येईल या अनुषंगाने सगळे डेमो तयार आहेत. एक एक करून मी सगळे ॲग्रोन मराठीतर्फे तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. मित्रांनो, आपले यूट्यूबचे सर आजारी पडल्यामुळं मध्यंतरी आपल्याला काम करता आलं नाही, कारण जे काही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो ते त्या ठिकाणी यूट्यूबला आपण लॉन्च करून देतो, पण सर आजारी असल्यामुळं त्यांनी त्या पद्धतीचं पब्लिकेशन त्यांच्याकडून झालं नाही. आता याही सिरियलमध्ये पुढे कसं पब्लिकेशन असेल मला माहीत नाही, पण जसा मला त्यांचा फोन आला होता किंवा काम करायला हरकत नाही, पब्लिकेशन होऊन जाईल. तर त्या अनुषंगाने आज प्रथम आपण भुईमुगावरती चर्चा करणार आहोत. आता मित्र बघा, ज्यावेळेस तुम्हाला खरीपात भुईमुग करायचा असतो आणि जर भुईमुगाचं चांगलं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर बघा, जाती सगळ्या जवळपास सारख्या पद्धतीने जवळपास थोड्या फरकाने उत्पादित कमी जादा होतात. फक्त करण्याची जी काही प्रोसेस आहे आपली ती एकदम व्यवस्थित असली पाहिजे. ज्यावेळेस खरीपात तुम्हाला आता बघा, खरीप हंगाम आता संपत आला म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे या अखेरपर्यंत खरीप हंगाम संपून जाईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. आता भुईमुगाला हा रब्बी हंगाम आणि उन्हाळा हंगाम. आता आपण म्हणतो उन्हाळा हंगामात भुईमुग, पण ॲक्च्युअल इनफॅक्ट भुईमुगाची तयारी ही आपल्याला जानेवारीतच करावी लागते आणि तो काहीसा भाग हा रब्बीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. म्हणूनसाठी आपण आता उन्हाळा हंगाम किंवा रब्बी हंगामातील भुईमुगाची तयारी म्हणू. पण खरीप हंगामाचा या ठिकाणी असं म्हटलं जातं की खरीप हंगामात जो भुईमुग केला जातो त्याचं उत्पादन उन्हाळा हंगामापेक्षा कमी येतं, पण खरीपात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भुईमुगाचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आता भुईमुग कसा करावा लागतो तर जर खरीपात करणारा असाल तर उन्हाळा हंगामामध्ये तुमचं जे काही पीक निघतं त्यावेळेस तुमचं रान मोकळं राहतं. जर उन्हाळा हंगामात तुम्हाला पाणी असेल आणि ते रान खाली राहणार असेल त्यावेळेस साधारण जे काही रब्बीचं पीक आहे तुमचं ते निघाल्यानंतर
जर तुम्ही त्या रानामध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल तर हिरवळीचं खत म्हणून ढ्यांच्या किंवा ताक जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने हिरवळीचं खत जमिनीला मिळतं. NPKचं प्रमाण, मायक्रोन्यूट्रियनचं प्रमाण प्लस वार्षिक तणांचा पूर्णपणे नाश होतो आणि एक खूप चांगलं बेनिफिट आपल्याला ढ्यांच्याच्या किंवा तागाच्या माध्यमातून पुढील पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्यास मदत होते. आता तुमचं उन्हाळा हंगामात खरीपाचं रब्बीचं पीक निघाल्यानंतर जर तुम्ही ढ्यांच्या किंवा ताक केला, व्यवस्थितपणे 45-50 दिवसाचा होऊ दिला, त्याच्यानंतर त्याला जमिनीत गाडून टाकला, म्हणजे नांगरून जर गाडून टाकला आणि त्यानंतर व्यवस्थितपणे जर जमीन मेहनतीत काकऱ्या पाळी करून खाडी कचरा वेचून व्यवस्थितपणे जर तयार केली आणि ज्यावेळेस आता खरीपात तुम्हाला भुईमुग करायचा त्यावेळी आता बघा, जर हिरवळीचं खत तुमच्याकडं तयार करण्याची त्या पद्धतीची क्षमता असेल, त्या पद्धतीने तुम्ही देणार असाल, पाण्याची कंडिशन असेल तर खूप चांगल्या पद्धतीने हिरवळीचं खत आपल्या जमिनीला मिळतं. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ती नांगरट करणार तर नांगरट केल्यानंतर साधारण तुमचा रोटाव्हिटर वगैरे झाल्यानंतर जमीन सपाट झाल्यानंतर जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये साधारणपणे एकरी 4 टन जर शेणखत वगैरे टाकून ठेवलं आणि काकऱ्या पाळी करून जर रान तयार केलं तर खूप चांगल्या पद्धतीत खरीपात सुद्धा भुईमुगाचं उत्पादन हाईटने काढायला आपल्याला मदत होते. आता भुईमुगाचं पीक करताना मित्रांनो, आता बघा हे शेंगवर्गीय पीक आहे आणि विशेष करून जमिनीत येणार आहे. आता यासाठी पहिला मुद्दा हा असला पाहिजे की जमीन भुसभुशीत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनसाठी आपण काय करायचं, पारंपरिक पद्धतीने जी काही भुईमुगाची पेर आपण 1 फुटाच्या अंतराने म्हणा, 9 इंचाच्या अंतराने आणि 2 बियातलं अंतर जे 9 ते 10 सेंटीमीटर ठेवित होतो, तर त्या पारंपरिक पद्धतीचा वापर न करता पावसाचा अंदाज साधारणपणे आपल्याकडे जूनला पाऊस चालू होतो त्यावेळेस त्याच्या आधी जर आपण तयार केलेल्या रानामध्ये 4.5 फुटी जर बेड पाडून घेतले आणि ड्रिपची व्यवस्था असेल तर अतिउत्तम, तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तरी चालेल, पण ड्रिपवर अतिशय खूप चांगल्या पद्धतीचा निकाल येतो. आणि याचा डेमो या ठिकाणी झालेला आहे. मी तुम्हाला झाडं पण आता 2-4 दिवसापूर्वी उपटून ठेवले होते, अजून काय भुईमुग काढायला पूर्णपणे आलेला नाही, पण व्हिडिओ बनवता आता ते झाडं थोडे वाळले, पण चला काय हरकत नाही, मी तुम्हाला दाखवणार. तर 4.5 फुटी जर बेड आपण व्यवस्थितपणे त्याच्यानंतर जर काढले तर आपल्याला काय करावं लागतं बघा. ज्यावेळेस खरीपाचा आपल्याला भुईमुगाची तयारी करायची त्यावेळेस त्यांच्या समजा आपण गाडून नांगरून सगळे मेहनत केली, त्याच्यानंतर रान सपाट केल्यानंतर शेणखत वगैरे 4 टन नेऊन टाकलेलं आहे, त्याच्यानंतर काकऱ्यापाळी करून रान ठेवले. पण मग आता ज्यावेळेस भुईमुग पेरायची तयारी करायची त्यावेळेस सपाट रानात भुईमुग कधीच पेरायचा नाही. सरळ पावसाचा अंदाज बघून 4-8 दिवस आधी 4.5 फुटी बेड काढून घ्यायचे. पण बेड काढण्याच्या आधी जी काही रासायनिक मात्रा आहे साधारणपणे 10 किलो नत्र आणि 20 किलो फॉस्फरस आणि जवळपास 160 किलो जे जिप्सन लागतं, तर त्या पद्धतीने जर आपण 160 किलो जे जिप्सन आहे त्याच्यापैकी आपल्याला 80 किलो जिप्सन एकरी वापरायचे आणि 1 गोणी DAPची वापरायची, म्हणजे त्या रानात फुकून द्यायची. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे 4.5 फुटी बेड काढायचे आणि त्याच्यानंतर भलं तुम्ही पेरून म्हणा किंवा माणसाने टोबून म्हणा, लेबर लावून त्या बेडवरती टोबून व्यवस्थितपणे जर भुईमुग केला आणि ड्रिप टाकून दिलं तर खूप चांगल्या पद्धतीचे निकाल भुईमुगाचे येतात. आता मित्र, खूप साऱ्या भावबंधांनी सांगितलं होतं की बस सर नोट्स महत्त्वाच्या. आता नोट्स पण काढलेले आहेत. आता मी तुम्हाला नोट्सच्या पद्धतीने जाऊन दाखवणार आहे. तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर निश्चितपणे मला कमेंट्स करून सांगा, त्याच्यानंतर आपण या पद्धतीचा अवलंब करून त्या पद्धतीने देऊ. आता रान कसं तयार करायचं, भुईमुगाची पेर कशी असली पाहिजे, त्याचं अंतर किती असलं पाहिजे, तर साधारणपणे 2 बियातलं अंतर 9 ते 10 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर जवळपास 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर असा अंतर पेरण्याचं असलं पाहिजे. आता साधारणपणे बघा, ज्यावेळेस आपल्याला हा भुईमुग पेरावा लागतो तर आता आपण नोट्सच्या पद्धतीने जाऊ. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने या नोट्स आहेत. आता बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या नोट्स पद्धतीने मी वाचून दाखवतो किंवा त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आणि शेवटी याचं नेमकं उत्पादन कशा स्वरूपात आलं हे पण दाखवतो. आता बघा मित्रांनो, नोट्सची सुरुवातच अशी आहे, शक्यतो खरीपात भुईमुग करू नये. केला तर चालतो, पण पावसाची दक्षता म्हणजे पावसाची जी काही अडचण आपण म्हणतो आणि पुढे निघायला आल्यानंतर ज्यावेळेस भुईमुग उपटायला किंवा भुईमुग काढणीला येतो त्यावेळेस जर पाऊस राहिला तर भुईमुगाच्या शेंगा खालीच राहून जातात. म्हणूनसाठी शक्यतो ज्यांचे रानात पाणी तुंबतं किंवा ते पाणी साठवून राहतं थोडक्यात, आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने त्याचं हार्वेस्टिंग करता येणार नाही तर अशा ठिकाणी शक्यतो भुईमुग करायचं टाळायचं आहे. कारण
मग खरीपात करण्याऐवजी जर रब्बीच्या आणि उन्हाळा हंगामाचा जर तो शेवटचा टप्पा विचारात घेतला जानेवारीचा तर चांगला ठरू शकतो। भुईमुग रब्बी हंगामात शक्यतो ऊसामध्ये आंतरपीक किंवा उन्हाळा हंगामातही करावा, काय अडचण येत नाही। विशेष करून ऊसामध्ये जर आपण आता ज्या लागवडी आपण सुरू हंगामात करतो त्यावेळेस ऊसात जरी भुईमुग आपण त्या पद्धतीने बेडवर केला तरी चालू शकतो। आणि उन्हाळा हंगामात तर डायरेक्टली पेरला, तुम्हाला डायरेक्ट फीडवर करायचा असेल तरी चालू शकेल। तर मित्र बघा, आता सुरुवात होते। जर खरीप हंगामामध्ये भुईमुग करायचा असेल तर जे काही पीक तुमच्या जमिनीत आहे ते पीक निघाल्यानंतर त्या जमिनीत ग्लायफोसेट साधारण 20 लिटरच्या पंपाला 300 ml किंवा मिरा 71 125 ग्रॅम 20 लिटरला घेऊन मोकळ्या जमिनीत फवारणी करावी। त्यानंतर 21 दिवसांनी ती जमीन नांगरून काकऱ्यापाळी करून काशा काड्या कचरा वेचून घ्यावा व जमीन सपाट करून ठेवावी। त्यानंतर खरीपात भुईमुग करायचा असेल तर काकऱ्या मारून पावसाचा अंदाज बघून 4.5 फूट बेड ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढून घ्यावे। आता बघा, हे झालं जनरल, पण जर वेळ मिळत असेल आणि पाण्याची संधी तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस टाक किंवा ढेंचा करावा, तो 45 दिवसांनी जमिनीत गाडावा व परत नांगरट करून 4.5 फूट बेड त्या पद्धतीने काढावा। आता मित्र साधारणपणे बघा, ही झाली आपली पूर्वतयारी। बियाणं सुधारित वाणांचा वापर करावा। आता सुधारित वाण कोणते आहेत बघा, SB 11, JL 24, TAG 24, TG 26, JL 501, फुले उन्नती, JL 776 ते फुले भारतीच्या अंतर्गत, म्हणजे हे महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यांच्या अंतर्गतलं वाण आहे JL 776 फुले भारती। आता बघा मित्रांनो, ह्या ज्या काही व्हरायटीज आहेत तर साधारणपणे ह्या खरीप किंवा उन्हाळा हंगामात, आता JL 24 ही खरीपात चालते, बाकी सर्व व्हरायटीज या खरीप किंवा उन्हाळ्या हंगामात आपण वापरू शकतो। आता यांचा कालावधी बघा, 90 दिवसापासून ते 125 दिवसाचा कालावधी व्हरायटी वाईज आहे। आणि विशेष करून उत्पादन जवळपास 18 क्विंटलपासून 35 क्विंटलपर्यंत या ज्या काही व्हरायटी आहेत तर यांचं आहे। आता साधारणपणे बघा, जे काही उत्पादन आहे तर जवळपास 20 पासून असं धरूया, 20 पासून तर जवळपास 30 ते 35 क्विंटलपर्यंत सुद्धा रिकमेंडेशन या ठिकाणी विद्यापीठाने केले। आता एकरी जर विचार केला तर साधारणपणे बघा, या ठिकाणी जे JL 24 आहे तर हा साधारणपणे 20 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो किंवा 25ही निघू शकतो। TG 26 आहे तर आपण 15 ते 16 काढू शकतो। JL 501 आहे तर 16 ते 18 मध्ये येऊ शकतो। फुले उन्नती आहे तर 20 ते 25 क्विंटलमध्ये जाऊ शकतो। आणि JL 776 जे आहे तर साधारणपणे 25 ते 30 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो। आता मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट रासायनिक खताची मात्रा तर मी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे एकरी 1 गोणी DAP आणि 160 किलो जिप्सन जे लागतं तर 80 किलो आपल्याला लागवडीची वेळ द्यायचे आणि 80 किलो साधारण 1 महिन्याच्या अंतराने द्यायचे। हे जिप्सन यासाठी द्यायचं का याच्यामध्ये जे काही सल्फरचं प्रमाण येतं आणि जे काही सल्फर म्हणजे जे काही गंधक ह्या पिकाच्या वाढीसाठी लागतं, या ठिकाणी आपल्याला पालाची गरज पडत नाही, पण दोनदा करून आपल्याला 80 किलो लागवडीचे वेळेस 80 आणि लागवडीनंतर 1 महिन्याने साधारणपणे 80 किलो हा जिप्सन आपल्याला सबमिट करावा लागतो। आणि 1 गोणी DAP त्यावेळेस आपल्याला बेड काढायची, त्याच वेळेस फुकून 80 किलो जिप्सन आणि 1 गोणी DAP टाकून ते बेड काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने याच बेडवरती जिप्सन टाकून त्याला व्यवस्थितपणे माती लावून द्यायची, का जेणेकरून परत कुठल्या खताची याला गरज पडत नाही। आता मित्र, रासायनिक खताची मात्रा साधारणपणे बघा, शेणखत वगैरे तर आपण आधीच टाकलंय उन्हाळ्यात, पण नायट्रोजन हा 10 किलो लागतो, फॉस्फरस 20 किलो लागतो आणि जिप्सन 160 किलो पर एकर लागतो। आता मित्र बघा, बियाण्याचं जे वाणानी आहे प्रति एकरी वापरायचं जे काही प्रमाण आहे तर SB 11 40 किलो, TG 24 40 किलो, TG 26 40 किलो, JL 501 40 किलो, फुले 60 21 40 किलो, फुले प्रगती 50 किलो, फुले व्यास 50 किलो, TPG 50 किलो, फुले उन्नती किंवा फुले भारती 50 किलो। आता हे
वाईज ज्या पद्धतीने बियाणे लागतं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, भुईमुगाची बियाण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते आणि जर बियाण्याची प्रक्रिया केली नाही तर त्याच्यामध्ये उतरता क्षणी मरीचा रोग त्याच्यावरती पडतो आणि बराचसा भुईमुग हा आपला केवढा पडल्यावानी किंवा मर रोगीला त्या पद्धतीने बळी पडतो आणि उत्पन्नात निश्चितपणे घट येते. म्हणूनसाठी बीज प्रक्रिया करताना जसं 22 असेल, सापा असेल तर बघा साधारणपणे बीज प्रक्रिया करताना प्रति किलो 5 ग्रॅम थायरम किंवा 22 3 ग्रॅम आणि प्रति किलो 25 ग्रॅम रायझोबियम. आता हे 25 ग्रॅम जे रायझोबियम आपल्याला साधारणपणे प्रति किलो या बियाण्याला का चोळायचे तर रायझोबियममुळं हवेतील नत्र हे त्या लिग्युमिनस ज्या गाठी असतात तर याच्यामध्ये भुईमुगाला उपटल्यानंतर ज्या गाठी येतात त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्स केला जातो. त्या गाठी या रायझोबियम जर आपण त्याला बीज प्रक्रियेच्या वेळेस चोळलं तर खूप चांगल्या पद्धतीने हवेतील नत्र या गाठीमध्ये साठवण्यास या झाडाला मदत होते आणि विशेष करून भुईमुग या रायझोबियमच्या ट्रीटमेंटमुळं हवेतील नत्र स्वतःमध्ये स्टोअर करून जमिनीत सुद्धा स्टोअर करतं आणि म्हणूनसाठी आपल्याला रायझोबियमची ही जी काही बीज प्रक्रिया आहे खूप शाश्वततेने करावी लागते. आता मित्रांनो, रायझोबियम त्याच्यानंतर बघा स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक. आता हे स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक या बियाण्याला का चोळायचे तर जे काही स्फुरत आपण हे केमिकल फर्टिलायझरच्या माध्यमातून अन्य खतांच्या माध्यमातून जे काही जमिनीत जवळपास 30 ते 40% जे सॅच्युरेट राहतं तर ते ॲक्टिव्ह करण्याचं काम हे स्फुरत विरघळणारे जीवाणू करतात आणि ते सबमिशन त्या झाडांना किंवा त्या भुईमुगाला होतो. म्हणूनसाठी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण फर्टिलायझरचा वापर त्या पिकांना होतो, सबमिट म्हणजे केला जातो या ट्रीटमेंटमुळं आणि पिकाची वाढ, पिकाचा जोम आणि त्याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने येण्यात ह्या बीज प्रक्रियेने आपल्याला मदत होते. विशेष करून मरीला खूप मोठ्या प्रमाणात आळा आपण बसू शकतो आणि अशा प्रकारची खतांची निर्मिती जे सॅच्युरेटेड खतं आहेत ते झाडाला सबमिट करण्याचं काम या बीज प्रक्रियेच्या या ट्रीटमेंटमुळे. आता बघा मित्रांनो, साधारणपणे पेरणीचं अंतर 2 वळीतलं 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 9 ते 10 सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं. आता बघा पेरणीनंतर जर आपण भुईमुग पेरला, भला तो खरीपात पेरा उन्हाळा अंगावर, तर त्यावेळेस तुम्हाला पेंडीमिथिलीन साधारणपणे बघा 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम पाण्यात विरघळायचे आणि त्या प्लॉटवरती फवारण द्यायचे जेणेकरून 80% तणाचा बंदोबस्त होतो. आणि 25 ते 30 दिवसांनी किंवा 20 ते 25 दिवसांनी जर परत त्याच्यात तण दिसायला लागलं तर साधारणपणे बघा परशूट किंवा टर्गा सुपर साधारण 20 लिटरच्या पंपाला 30 ml घेऊन फवारायचं. आता मित्रांनो बघा पुढे चालून जे पाण्याचं व्यवस्थापन येतंय तर जमिनीचा पोत पाहून आपल्याला पाणी द्यायचंय. त्याच्यानंतर निंदणी 1 महिन्याच्या आत म्हणजे भुईमुगाला आऱ्या लागायच्या आत तुमची निंदणी झाली पाहिजे आणि त्या भुईमुगाला माती जर लावायची ठरली तर त्या पद्धतीने ती लागली गेली पाहिजे. आऱ्या लागल्यानंतर किंवा जसे फुलं लागतात आणि खाली ज्या वाद्या आऱ्याच्या दिसतात त्यावेळेस कुठलीही अंतर्मशागत भुईमुगात करायची नाही. केली तर त्या आऱ्या ज्या जमिनीत जाऊन फर्टिलाइज होतात त्या होत नाही. म्हणूनसाठी कुठली जमिनीची जी काही आपली निंदणी असेल, व्यवस्थापन असेल तणांचं, माती लावण्याचं, ते भुईमुग फुलात यायच्या आत जवळपास कुठं कुठं फुलं दिसायला लागली तर तेच आपलं संपलं पाहिजे. या पद्धतीने आपली त्याची मेंटेनन्स राहते. आता बघा रोग याच्यावर साधारणपणे टिक्का, तांबेरा, मर, किडी जे म्हणतो आपण, तर यासाठी आपल्याला संयुक्त 20 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची. कीटकनाशक आलटून पलटून करायचे. मग तुम्ही क्लोरोपायरिफॉस घ्या, क्लोरोपायरिफॉस सायपरमेथ्रिन घ्या, हमला घ्या, काय तुमच्याकडे कीटकनाशक रोगर घ्या. कीटकनाशक फक्त 20 दिवसाला बदलायचे आणि आलटून पलटून चालायचे. साधारणपणे एका लिटरला 2 ml काही कीटकनाशकांचं रिकमेंडेशन असतं, काहींचं एका लिटरला 1 mlचं असतं आणि काहींचं जवळपास 20 लिटरला लॅम्बडा सायक्लोथ्रिन सारखं तर 20 लिटरला 6 ते 10 ml असतं. तर मग त्याची एक चौकस बुद्धीने चौकशी करून बा हे प्रमाण किती वापरलं पाहिजे. कारण जर औषधाचं प्रमाण वाढलं तर पिकावरती स्कॉर्चिंग येण्याचा मोठा धोका होतो. हे आपल्याला सोयाबीनच्या माध्यमात निदर्शनात आलेलं आहे. म्हणूनसाठी बा कुठलं कीटकनाशक, बुरशीनाशक वापरताना प्रमाणसुद्धाच वापरायचं, त्याच्यापेक्षा जादा वापरायचं. त्याच्यानंतर बुरशीनाशकामध्ये 22 साप आहे, मॅटॅलिक दिले, कॉप्रॉक्झिक्लोराइड आहे, तर डायथेनियम 45 आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने बुरशीनाशक आलटीपलटी आणि कीटकनाशकही आलटीपलटी करून वापरू शकता. आणि त्यामध्ये मग मायक्रोन्यूट्रियन मग सिक्सर म्हणा, सिक्वेल म्हणा किंवा अन्य तुमच्याकडे जे काही चिलमिक्स असेल तर त्या पद्धतीने लिटरला 1 ते 1.25 ग्रॅम
म्हणजे जवळपास लिटरला 1च ग्रॅम लागते, जादा वापरण्याची गरज पडत नाही. 20 लिटरचा पंप असेल तर 20 ग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं, फवारणी करून टाकली तरी चालू शकते. साधारणपणे बुरशीनाशक आहे तर लिटरला साधारणपणे 2 ग्रॅम, 15 लिटरचा पंप असेल तर 30 ग्रॅम, आणि कीटकनाशक 2 ml 1 ml जसं मी सांगितलं त्या पद्धतीने. आता मित्र सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की ज्यावेळेस आपण या फवारण्या करतो खरीप हंगामात असतो त्यावेळेस स्प्रेडरचा वापर करायचा अजिबात टाळायचं नाही. त्यामध्ये 20-25 ml स्प्रेडर टाकायचं आहे, जेणेकरून बस स्टिकर राहिलं तर पाऊस झाला फवारणीनंतर तर काय अडचण नाही. आता मित्र उत्पादन तर त्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने आपण व्हरायटी वाईज जर विचारात घेतलं तर उत्पादन आपल्याला त्या पद्धतीने. पण मित्र आता महत्त्वाचं या ठिकाणी एक नोट जी आपण नोट्स काढल्या, जर भुईमुग उतरून आला साधारण तो 18 ते 20 दिवसाचा झाला आणि त्याच्यामध्ये जर पिकाला पिवळा पडून जर मर दिसू लागली तर तुम्ही लॅम्बडा सायक्लोथ्रिन साधारण 20 लिटरच्या पंपाला 10 ml घेऊन फवारणी केली तर त्यामध्ये 20 ते 25 ml जर स्प्रेडर किंवा स्टिकर टाकलं तर भुईमुगातील ती मर थांबवता येते. ही फवारणी प्लेन करायची असते, याच्यामध्ये कुठलंही ॲडिशन करायचं नाही. आणि बीज प्रक्रिया केल्यामुळं भुईमुगामध्ये शक्यतो अशा प्रकारचे रोग म्हणजे मर किंवा अन्य प्रकारचा जो काही रोग आहे तो शक्यतो वाढीच्या काळात त्याला लागत नाही आणि शाश्वततेत आपलं उत्पादन आहे. आता मित्र 4.5 फुटी भुईमुग त्या पद्धतीने बेड काढल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे, अंतर किती असलं पाहिजे, त्याची फवारणी वगैरे काय 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 कशा स्वरूपात असलं पाहिजे, ही सगळी चर्चा झाली. आता महत्त्वाची चर्चा हा पूर्णपणे 4.5 फुटाच्या बेडवरती केलेला भुईमुग आहे. आणि विशेष करून आता हा भुईमुग अजून काढायला आलेला नाही, पण जवळपास 5 झाडं मिळून जवळपास 250 ग्रॅमच्या शेंगा या ठिकाणी जवळपास दिसत आहेत. मी तुम्हाला आता दाखवतो. आता बघा मित्र, विशेष मित्र हे जे रान आहे हे पूर्णपणे काळवट आहे. काळवटीमध्ये खरीपात बी किंवा रब्बी हंगामातला उन्हाळा हंगामातला बी भुईमुग त्या पद्धतीने येत नाही. पण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा निकाल या भुईमुगाचा या ठिकाणी आलेला आहे. आता बघा 1, 2, 3 आणि 4 झाडं येते. आता हे जे 4 झाडं आहेत तर साधारणपणे बघा आता याच्या शेंगा मी तुम्हाला दाखवतो. बघा खूप चांगल्या पद्धतीने आणि शेंगाही खूप चांगल्या पद्धतीने भरलेल्या आहे. या टाच शेंग भरलेली एकदम टाच. आता मी तुम्हाला बी पण काढून दाखवतो की ती ठोकळ पद्धतीने या ठिकाणी बियाची पण निर्मिती झालेली आहे. आता हा भुईमुग आहे साधारणपणे टॅग 24. आता बघा हे दाणे बघा भुईमुगाचे इतके जाड आणि इतके मस्त. आणि या बघा हे उत्पादन. तर आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने भुईमुगाच्या लागवडी भाल्या खरीपात करा, जर थोडंसं हलकी जमीन असेल तर याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुमचं भुईमुगाचं या पद्धतीने जर केलं तर येऊ शकतं. आता खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे बघा मी आता ते उपटून धुवून ठेवलं होतं, आता वाळलं 2 दिवस झाले, मला व्हिडिओ बनवायचा होता. तर अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन म्हणजे जवळपास 50% उत्पादन आपण वाढवू शकतो. असा शाश्वत ॲग्रोवन मराठीचा लाईव्ह डेमोच्या प्लॉटवरचा अनुभव आहे. सपाट रानावरती भुईमुगाची पेर कधीच करायची नाही. जर रानाला भुसभुशीतपणा बेडचा जर मिळाला तर खूप चांगल्या पद्धतीने आऱ्या लागतात आणि खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळायला आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, भुईमुगाचं 50% उत्पादन आपण कशा स्वरूपात वाढवू शकतो आणि या नोट्सच्या आधारावरती त्या पद्धतीने जे आज आपण प्रयोग केला तर हा तुम्हाला नेमका कशा स्वरूपात वाटला तर ॲग्रोवन मराठीतर्फे भुईमुग लागवड आणि भुईमुगातील 50% उत्पन्नात वाढ हा जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा आणि या सत्रातले अपडेटेड व्हिडिओ बघायला विसरू नका. खूप उन्नत आणि खूप शाश्वतपणे उत्पादन देणारे, खूप सुकर पद्धतीने आपण उत्पन्न कसे पद्धतीने शेतीतून घेऊ शकतो. ज्यांना शेती नाही पण शेती करावीशी वाटते अशाही लोकांसाठी ती शेती कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा ती इच्छा आपण कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो आणि शाश्वतपणे कशा पद्धतीने आणू शकतो, तर या अनुषंगाने डेमो तयार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी लॉन्च होणार. तर मित्रांनो, परत एकदा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.